हॅलो आ सावित्री निघ. हो तुला 2 मिनिट थांबता येत नाहीये का? बाबांच्या जुन्या आठवणींची आणि प्रवासाची साक्षीदार असलेली स्कूटर बाबांनी दादा आणि पारूला द्यायचं ठरवलं होतं. आणि किती आनंद झाला असता ती स्कूटर त्यांना मिळाली असती तर. पण नशीब बघा ना, तो आनंद सुद्धा त्यांना मिळता मिळता राहिलाय. हो ना प्रिया, म्हणजे मला ना कळतच नाहीये काय चाललंय ते. ही स्कूटर चोरून कोणाला काय मिळणार आहे? प्रीतम बाबा, प्रिया मॅडम, सावित्री आत्या, काय काय झालं? तुम्ही अशा धावत पळत का आलात? मला ना तुम्हाला गाडीबद्दल काहीतरी सांगायचं. गाडीबद्दल? म्हणजे त्या स्कूटर बद्दल. स्कूटर? हां, या सगळ्यात ना दामिनी मॅडमचा हात आहे. काय? काय? दामिनी काकू? हो, आता मी त्यांना कॉफी द्यायला गेले होते ना, हां, तेव्हा ते कोणाबरोबर तरी फोनवर बोलत होत्या आणि सांगत होत्या की ती गाडी तोडून टाकायला. काय? दामिनी काकू का असं करते पण? ती ना, ती त्या दिशाच्या नादाला लागते आणि हे सगळं करते. कारस्थानं करायला लागले तर आपल्या विरुद्ध. मी जाऊन तर तिला जाबच विचार. प्रीतम प्रीतम, तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. प्रिया मॅडम, मी आलेच. हो. अरे कसा शांत हो मी प्रिया? तू बघतेस ना काय केलंय तिने? मला कळतंय प्रीतम. हे बघा, आत्ता आपण डायरेक्टली दामिनी काकूंवर असा आरोप नाही करू शकत. मुळात आपल्याकडे वेळच नाहीये तेवढा. सावित्री आत्या आता काय सांगून गेल्या कळलं ना, ती स्कूटर कधीही तोडू शकतात. ती स्क्रॅप होऊ शकते कुठल्याही क्षणी. बघा, आपल्याकडे आता अजिबात वेळ नाहीये. आपल्याला लवकरात लवकर तिकडे पोहोचून ती स्कूटर ताब्यात घ्यायला हवी. बरोबर बोलतेस तू प्रिया. पण ती गाडी दामिनी काकूंनी कुठे दिली आहे हे तर आपल्याला कळलं पाहिजे ना. आणि हे सगळं जरा गोड बोलून काढून घ्यावं लागणार आहे तिच्याकडून. आणि ती इतक्या सहजासहजी आपल्याला सांगेल असं मला वाटत नाही. काही करून तिच्याकडून आपल्याला हे काढूनच घ्यावं लागणार आहे प्रिया. आयडिया. क्या बात है.